जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्या जंगलाचं संरक्षण, वन्यजीवांचं संवर्धन आणि चोरट्या शिकारींवर नियंत्रण, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. अत्यंत जबाबदारीनं आणि धैर्यानं रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकारी उज्ज्वला मगदूम मॅडम यांना आता आपण भेटणार आहोत. सर्वप्रथम आमच्या ग्रामवार्ता लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम आपण वन खात्यामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय कसा घेतलात? या पाठीमागची नेमकी प्रेरणा काय होती? वन खात्यामध्ये प्रवेश करणं असं काही ठरलेलं नव्हतं. माझा मुळात अभ्यास चालू होता. DCO DYSPसाठी मी प्रयत्न करत होते. पण इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचत होते. त्याच्यानंतर परत रिटर्न येणं, परत या सगळ्या गोष्टीतून जाणं, हा प्रवास कंटिन्यू एक 4-5 वर्ष चालू होता. त्याच्यानंतर फॉरेस्टची पहिल्यांदा ज्यावेळी 2015ला एक्झाम दिली, त्यावेळी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर ठरवलं की नाही, आपण आता ह्याच्यामध्ये करूया. सो त्यावेळी मला वाटतं महाराष्ट्रातून एकूण 53 जागा होत्या आणि त्यात ओपन मुलींसाठी 4च जागा होत्या एकूण. सो आपल्याला महाराष्ट्रातून 4 मुलींमध्ये यायचं हे डोक्यात होतं. कारण की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठलीही मुलं, प्रत्येक मुलांचं ध्येय असतं की आपल्याला हायर पोस्टला जायचं आहे. सो माझंही तेच होतं की DC DYSP या आपल्याला गोष्टी मिळवायच्यात. पण ते अनफॉर्च्युनेटली झालं नाही. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अभ्यास म्हणजे त्या एक्झामचा अभ्यास करताना 2015ला इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले, झालं नाही. 2016ला ज्यावेळी एक्झाम दिली, त्या ज्या 4 मुलींसाठी ओपनच्या जागा होत्या, त्याच्यामध्ये माझा दुसरा नंबर आला आणि 2016ला माझं सिलेक्शन झालं. सो ओव्हरऑल की ॲटलीस्ट क्लास 2 गॅझेटेड आपल्याला पोस्ट मिळाले आणि ॲक्च्युली ज्यावेळी सर्व्हिसमध्ये आले, त्यावेळी त्याचं फार समाधान झालं की DCO DYSPपेक्षा आत्ताची जी माझी पोस्ट आहे, त्याचं कामाचं जे स्वरूप आहे, ते खूप भारी आहे आणि कदाचित ते समाधान मला तिकडं मिळालं नसतं, जे मला समाधान इकडं मिळालं आहे. सो खुश आहे मी माझ्या कामामध्ये आणि बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये, वाटचालीमध्ये. मॅडम, वन सेवेसारख्या साहसी आणि जबाबदारीच्या क्षेत्रात महिलांना नेमक्या संधी व अडचणी काय आहेत? संधी आणि अडचणी, मी असं म्हणेन की ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट मेल डॉमिनंट, तशाच प्रकारचं आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटसुद्धा मेल डॉमिनंट आहे. कारण की जर कंपॅरिझन केलं तर माझ्याकडे जे जवळपास 50चा स्टाफ आहे, 50 लोकांचा. सो त्याच्यामध्ये 3 वनरक्षक, महिला वनरक्षक आहेत आणि बाकी सगळा स्टाफ माझ्याकडे जेंट्स आहे. सो या लोकांना सगळ्यांना लीड करणारी मी. सो म्हणजे विचार केला तर आमच्या पूर्ण रेंजला, मलकापूर रेंजला आम्ही 4घी जणी आहोत. पण मी असं म्हणेन की महिलांना ज्या ॲडजस्टमेंटच्या गोष्टी पहिल्यापासून आपल्याला माहिती आहेत, की घरातलं मॅनेजमेंट, परत कामावर जाऊन ते करण्याचं मॅनेजमेंट आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे, की महिलांमध्ये जे प्रोत्साहन आहे ना, की नाही बाबा मला ही गोष्ट मॅनेज करून ती गोष्ट पण करायची आहे. सो ते खूप, म्हणजे माझ्याकडे ज्या 3 महिला आहेत, तिघींमध्ये ती गोष्ट आहे. त्या घरातलं पण मॅनेज करतात, त्या बाहेर येऊन जंगलातही फिरतात आमच्या पुरुषांबरोबर, म्हणजे पुरुषांबरोबर त्या जंगलातही फिरतात आणि त्याचबरोबर त्या गुन्हेगारांना पकडणं, त्याच्यानंतर जिथे अवैध वृक्षतोड होते अशा ठिकाणी जाणं, पदभ्रमंती करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे एकत्र करतोय. तिथे कुठेही आम्हाला कमी नाही बाबा मी महिला आहे तर मी एवढं चालणार नाही, असं कुठेही नाही. कारण की सगळ्यांना सेम काम आहे. सो मेल डॉमिनंट जरी क्षेत्र असलं, तरी कामंही सगळ्यांना सेम आहेत. सगळ्यांना सेम कामाचं वाटप होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला वनांचं संरक्षण, जाळपट्टे काढणे, आता उन्हाळ्याचा सीझन आहे, सो जाळपट्टे काढणे, त्याच्यानंतर बाकी काही कामं आहेत, म्हणजे ट्रॅप कॅमेरे लावणे, खाजगी क्षेत्रांमध्ये काही पीक नुकसानी असतील त्या गोष्टी करणं, म्हणजे बरीच कामं आहेत तशी. सो ती सगळी कामं त्या घरातलं मॅनेज करून त्या फील्डवरती येत आहेत आणि ते फील्डवरती त्याच पद्धतीने तेवढ्याच तोडीचं काम करतात. सो मी तर तेच म्हणेन की जरी चॅलेंजेस असले तरी ते महिला खूप छान पद्धतीने हे करतात, त्याला काउंटर करतात. सो महिलांसाठी खूप चांगलं क्षेत्र आहे असं मी म्हणेन आणि जास्तीत जास्त महिलांनी इथे यावं असं मी तर म्हणते. कारण की नाही म्हटलं तरी ही एक नैसर्गिक जी हे आहे, म्हणजे जंगल आणि या ठिकाणी तिथे बाकीचे लोकं पैसे देऊन त्याचा आनंद घेतात. आम्हाला शासन पैसे देतंय की तुम्ही त्याचं संरक्षण करा. सो इंटिरियरपर्यंत जाणं आणि ते खूप चॅलेंजेस स्वतःला एक्सेप्ट करणं, स्वतःला कुठेतरी सिद्ध करणं, ह्यासाठी महिलांनी खरंच या क्षेत्रात उतरणं गरजेचं आहे, असं माझं म्हणणं आहे. मॅडम, रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तुमच्या मुख्य जबाबदाऱ्या काय असतात? रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. एक तर मॅनेजमेंट आणि प्रोटेक्शन. मग मॅनेजमेंटमध्ये जंगलात असणाऱ्या पायवाटा ज्या आहेत त्यांची साफसफाई करणं
वनतळ्यांची साफसफाई, जे वनतळे तिथल्या प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी तो त्यांचा सोर्स आहे, जो महत्त्वाचा सोर्स आहे प्राण्यांचा. सो त्या साफसफाई करून तिथं त्यांना पाण्याची उपलब्धता करून देणं. तिसरं म्हणजे जंगल पदभ्रमण करणं. जंगल फिरती केल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात, की कुठे काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा काय, किंवा जर अवैध शिकार होत असेल तर त्याच्यासुद्धा काही खाणाखुणा आपल्याला सापडू शकतात. दुसरं प्रोटेक्शन म्हटल्यावरती तर आगीपासून जे संरक्षण आहे ते, आणि त्याच्यामध्ये आपण दरवर्षी जानेवारीपासून जाळपट्टे काढणं, म्हणजे खाजगी मालकी आणि जंगल ह्याच्यामध्ये आपण जाळरेषा काढतो, जेणेकरून जर इन केस खाजगीमध्ये आग लागली तर ती जंगलापर्यंत पोहोचू नये. सो ते एक काम करतोय आपण. त्याच्यानंतर हे आपलं अवैध वृक्षतोड, अवैध शिकार ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण काही मेजर्स हे करतो. सो त्या एक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे महत्त्वाचं प्रचार प्रसिद्धी. प्रचार प्रसिद्धीमध्ये आपण अवैध वृक्षतोड, अवैध शिकार ह्याच्याबाबत आपण लोकांना कळवतोच आहे. त्याचप्रमाणे जे प्राणी खाली येतात, म्हणजे बिबट्याचे काही विषय आहेत किंवा गव्यांचे काही विषय. सो त्यांना आपण अडवू शकत नाही येण्यापासून. सो त्यांच्यावर आपण कसं कॉपअप करू शकतो, आपण कसं जगू शकतो. आपण आपली लाईफ, त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चेंज केलेली आहे. सो आपण त्यांच्याबरोबर आपली लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. सो त्या पद्धतीने आपण प्रचार प्रसिद्धी करतोय. त्याच्यानंतर काही पीक नुकसानीच्या गोष्टी असतात, म्हणजे प्राणी जे खाली येतात त्याच्यामुळे शेतीचे काही नुकसान असतं. ते आपण करतोय. पीक पीक नुकसानीची प्रकरणं, वन्यप्राणी नुकसानीची प्रकरणं करतोय. म्हणजे वन्यप्राण्यांनी शेळीला मारणं किंवा त्याची प्रकरणं करतोय. सो हे तसं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मालकी तोडमध्ये आपण काही गोष्टी करतो. म्हणजे त्यांना परवानगी देणं. विदाऊट परवानगीशिवाय कुठलं लाकूड कापलं जाणार नाही ह्याची दक्षता घेतो. त्यासाठी लोकांना आपल्या ऑफिसपर्यंत घेऊन येतोय, है ना? सो लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचं काम एक महत्त्वाचं आहे, जे आपली रेस्क्यू टीम आणि आपला स्टाफ सगळंच करतायत. आणि बऱ्यापैकी मी आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी ते एक्सप्लेन नाही करू शकत. पण मेनली ह्या सगळ्या 3-4 ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, हे आपल्या जबाबदाऱ्या आणि माझं कर्तव्य असं म्हणेन मी. जंगलात गस्त, अवैध वृक्षतोड किंवा चोरट्या शिकारींवर नियंत्रण या जबाबदाऱ्यात तुम्हाला नेमक्या अडचणी काय आहेत? गस्तीचं म्हटलं तर आपण माझ्याकडे 4 राउंड आहे. आपण आठवड्यातनं एक 4 ते 5 वेळा गस्त घालतो जंगलामध्ये, आणि आपला सगळा स्टाफ आपला बरोबर असतो त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे गस्त घालत असताना लेट नाईट आपल्याला फिरावं लागतं. सो ॲज अ महिला म्हणून अडचणी, म्हणजे आपण त्या अडचणी निर्माण करून घेत नाही. मला हे काम करायचं आहे आणि त्यासाठी मी महिला आहे म्हणून मी काही घरात थांबणं हे काही योग्य नाही. सो आपण ती कामं करत असतोय. म्हणजे माझ्याबरोबर बाकीच्या ज्या महिला आहेत तेही असतात गस्तीमध्ये. दुसरं म्हणजे अवैध वृक्षतोड आणि अवैध शिकारीचं जर म्हणाल, तर लोकांचा एक रोष आहे की वन्यप्राण्यांमुळे आमची पिकांचे नुकसान होतंय. सो आम्ही त्यांना मारलं तर काय बिघडलं? म्हणजे तुमचे प्राणी येऊन आमचं नुकसान करतात, सो आम्ही त्या प्राण्यांना मारलं तर काय बिघडलं? पण हा जो ॲटिट्यूड हा लोकांनी चेंज करणं गरजेचं आहे. वन्यप्राणी येतायत कारण की त्यांना जंगलामध्ये जे खाद्य उपलब्ध आहे, ते कमी पडायला लागले. कमी पडायला लागले इन द केस जर जंगलामध्ये जाऊन शिकारी लोकं करत असतील, म्हणजे आपण आता बिबट्याचा विषय घेतला. जर बिबट्याचा विषय घेतला तर त्याचं तिथे खाद्य कमी पडतं म्हणून तो खाली यायला लागलाय. बरोबर आहे की नाही? मग ह्याचं लिंकिंग कुठे आहे? जास्तीत जास्त होणारे शिकारी. डुकरं मारणं, ससा हे त्यांचं खाद्य आहे. जर तुम्ही मारत राहिलात, सो तो आपोआप खाली येणारच आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळा सुरू व्हायच्या आधी लोकं म्हणजे पेटवून देतात. पेटवून दिल्यानंतर ती आग जंगलापर्यंत पोहोचते. जंगलापर्यंत पोहोचल्यानंतर हे सगळे प्राणी खाली पळत येतात. त्यांचं तिथलं जे गवत आहे, त्यांचा तिथला जो चारा आहे, तो नष्ट होतोय. मग तो नष्ट झाल्यानंतर ते आपोआप खाली येणारच आहेत. सो अल्टिमेटली काय, तर आपणच या गोष्टींना जबाबदार आहोत हे लोकांना कळत नाहीये, की एक तर शिकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगी लावणं. या दोन्ही गोष्टींमुळे प्राणी खाली यायला लागलेत. आणि त्याचं ते मग अशा पद्धतीने होतं, की आम्ही तुमच्या प्राण्यांना मारलं तर बिघडलं काय? आमचं त्यांनी एवढं पीक नुकसान केलं. पण लोकांनी ही गोष्ट समजून घेणं पाहिजे. एक तर तुम्ही शिकारी थांबवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जंगलांना आगी लावणं कमी करा. ते प्राणी आपोआप खाली येणार नाहीत. त्यांना जर तिथे त्यांचं खाद्य आणि पाणी मिळालं, तर 100% ते खाली येणार नाहीत. 100% ही खूप महत्त्वाची अडचण आहे. लोकांचा होणारा रोष हीच फार अडचण आहे, की आम्ही मारलं तर काय बिघडलं? असा लोकांचा ॲटिट्यूड आहे. तो खूप चुकीचा ॲटिट्यूड आहे आणि तो लोकांनी बदलणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही बरीच प्रचार प्रसिद्धी करतोय आणि आय थिंक बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे असं मी म्हणेन. कारण की मला वाटतं इथे येऊन मला एक 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये आपण 4 ते 5 शिकारीची प्रकरणं केली. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज नाही म्हटलं तर प्रत्येक महिन्याला आपल्याला शिकारीची प्रकरणं आहेत. आणि एवढं करून सुद्धा अजून छुपी शिकार होतीये. पण जो धाक थोडा बसलाय तो पॉझिटिव्ह आहे असं मी म्हणेन. कारण की घाबरायला लागले थोडे लोकं.
तुम्ही अशा कोणत्या विशेष मोहिमा राबवल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरल्यात? योजना म्हटलं तर महत्त्वाचं म्हणजे प्रचार प्रसिद्धीचं आपण काम जे आता केलं आहे. सो त्याच्यामध्ये एक फायदा असा झाला आहे, की लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. प्रत्येक गावात आपण पोहोचतोय. त्याच्यामुळे एक फायदा असा झाला आहे, की लोकांचा जो रोष होता फॉरेस्ट डिपार्टमेंट जागेवर येत नाही. सो हे जे रोष होता तो बराच कमी झाला आहे. दुसरं म्हणजे शित्तूर त्या साईडला बिबट्याचा बराच विषय होता. सो आपण लोकांमध्ये प्रचार प्रसिद्धी करून लोकांना त्याच्याबरोबर कसं ताळमेळ घालता येईल किंवा त्याचं जसं लाईफस्टाईल चेंज झालं तसं आपण त्याच्याबरोबर लाईफस्टाईल कसं चेंज करावं, ह्याचं लोकांना आपण प्रचार प्रसिद्धी केल्यामुळे तिथे यावर्षी एकही आपली अ, कुठलीही मनुष्यहानीची घटना घडलेली नाही आहे. तो एक फायदा झाला आहे. आणि तिसरं म्हणजे लोक जागृत झालेत, की वन्य प्राण्यांबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे, हे लोकांना स्वतःहूनच या गोष्टी कळायला लागल्यात. प्रचार प्रसिद्धीचा तो एक चांगला फायदा झाला आहे. म्हणजे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या घडल्यात आणि जेणेकरून सगळ्यात त्याचा अल्टिमेट आहे, की लोकांचा रोष कमी झाला आहे. लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटबद्दल सॉफ्टनेस आला आहे. सो सगळ्यात फायदा आहे. येस, येस. नक्कीच. मॅडम, महिलांनी या क्षेत्रात यावं, यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच महिलांनी या क्षेत्रात यावं. अ, यासाठी खरंच स्वयंस्फूर्त असणं गरजेचं आहे. कारण की जर मी करू शकते, तर बाकी अदर महिलाही करू शकतात. कारण की विचार केला तर माझा 4 वर्षाचं एक बाळ आहे आणि त्याच्यानंतर एक 1.5 वर्षाचं बाळ आहे. त्या दोघांना मी मॅनेज करून विथ माझ्या सगळ्या स्टाफबरोबर फिरते. सगळी कामं जागेवर आहेत की नाही, सगळ्या गोष्टी चेक करते. सो मी तेच म्हणेन की ज्या अर्थी मी करू शकते ही गोष्ट, त्या अर्थी कुठलीही महिला डिपार्टमेंटमध्ये काम 100% फक्त त्याची आवड असली पाहिजे. तुम्हाला निसर्गाबद्दल असलेलं प्रेम आणि ते जोपासण्याची तुम्हाला असलेलं म्हणजे ती जोपासण्यासाठी असलेली तळमळ, ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तरच डिपार्टमेंटमध्ये तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. सो नक्कीच फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये या. अ, स्पर्धा परीक्षांची तयारी करा, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये या आणि सुखी राहा असं मी म्हणेन. तुमच्या कारकिर्दीतील असा कोणता क्षण आहे, जो तुम्हाला सर्वाधिक अभिमानास्पद वाटतो? माझ्या कारकिर्दीतला मी आता इथे येऊन प्रादेशिकची माझी पहिलीच टर्म आहे. सो या टर्ममध्ये मला वाटतं ते एक 3-4 महिन्यामध्ये आपण 4 जी 4 ते 5 शिकारीची प्रकरणं केली. त्याच्यामधल्या एका शिकारीच्या प्रकरणामध्ये म्हणजे मालेवाडीचे जो शिकार प्रकरण झालं, त्याच्यामध्ये 3 आरोपी आपण कोल्हापूर जिल्ह्यातनं घेतले होते आणि त्यातले 2 आरोपी आपण रात्री 2-2:30 वाजता सांगली जिल्ह्यातून आणले होते. सो आमचे म्हणजे माझे वरिष्ठ जे आहेत, माननीय गुरुप्रसाद सर आणि माननीय कमलेश पाटील सर. सो हे म्हणजे ह्यांचं कंटिन्यू आम्हाला इतकं सपोर्ट असतो, की तुम्ही एखादा फक्त फोन करा. ते रात्री 2 वाजता करा, 3 वाजता करा. ते कधीही फोन उचलला नाही असं कधीच होत नाही. सो त्यांच्या सपोर्टशिवाय ही गोष्ट झाली नसती. त्यांना रात्री 2 वाजता फोन केला, "सर असा-असा विषय आहे." सर म्हणले, "जा, कारवाई कर आणि मला सकाळी फोन कर." सो रात्री 2 वाजता आपण सांगलीतून 2 आरोपी उचलून आणले आणि त्यांच्यावरती कारवाई केली. त्या केसमध्ये आपल्याला 5 दिवसाची वनकोठडी मिळाली आणि 5 दिवसाची वनकोठडी म्हणजे खरंच खूप चांगली पुढचा तपास करण्यासाठी आपल्याला म्हणजे पुरेसा वेळ मिळाला. सो तो क्षण मी खरंच विसरू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण ती केस हँडल केली, माझ्या सगळ्या स्टाफने हँडल केली. त्याच्याबाबतचे जे पुरावे आपण मिळवले, त्याच्यामध्ये डुकराचं मटण म्हणजे एक 70-80 किलोचं डुक्कर त्यांनी मारलं होतं. जागेवर आम्ही स्थळ पंचनामा केल्यानंतर त्याचे दात, त्याचे आतडी-कोतळे, त्याचे केस हे सगळं आपल्याला तिथे सापडलं. सो एक स्ट्राँग केस आपण टॅकल केली असं मी म्हणेन. सो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि अ, महत्त्वाची गोष्ट आहे असं मी म्हणेन. मॅडम, शेवटचा प्रश्न. महिला दिनाच्या निमित्तानं नवीन पिढीतल्या महिलांना तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल? प्रेरणादायी संदेश म्हणजे एकच आहे की अ, आपण फक्त महिला आहोत किंवा आपल्याला घरातून सपोर्ट होत नाहीये, म्हणून आपण करायला नको. तुमच्या जर जिद्द आहे, तुम्हाला जर वाटते ही गोष्ट करायची आणि तुम्ही जर योग्य आहात आणि ती गोष्ट केल्याने कुणाचाही तोटा होत नाहीये, असं तुम्हाला जर वाटतं तर 100% ती गोष्ट करा. कारण की ते केल्याशिवाय आपण पुढे येत नाही. ते केल्याशिवाय आपला कॉन्फिडन्स वाढत नाही आणि ते केल्याशिवाय लोकांना आपल्याबद्दल पॉझिटिव्हनेस किंवा हे म्हणतात ना, की त्याच्याबद्दल आपल्याबद्दलचा जो विश्वास आहे तो निर्माण होत नाही. सो ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जर एखादी गोष्ट योग्य वाटते आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये काही करण्यासाठी जर तुमची जिद्द आहे, तर ती 100% करा. त्यासाठी तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याचा बाऊ नका करू. अदरवाईज तुम्ही जर त्या गोष्टीचा बाऊ करत राहिलात, तर त्या गोष्टीमध्ये कधीच सक्सेस होणार नाही. ती गोष्ट तुम्ही कधीच मिळवू शकणार नाही. सो ती गोष्ट बाऊ करण्याऐवजी त्या गोष्टीला आपण कशा पद्धतीने टॅकल करू, त्यात येणारी संकट आपण कशी टॅकल करू, ह्याचा विचार करा आणि टॅकल करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. सो मी सगळ्यांना असं आवाहन करते, की ॲज अ महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळ्याच, ॲज अ गृहिणी पण,
किंवा अदर डिपार्टमेंटमध्ये पण ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, सो ती करायची तर 100% करायची आहे आणि त्यात तुमची 100% देणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही कारणं न सांगणं आणि ती गोष्ट टॅकल करणं ही फार गरजेचं आहे. असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना शुभेच्छा देते. अत्यंत व्यस्त वेळेतूनही तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या साहसी आणि समर्पक कार्याचं या संवादातून आम्हाला ओळख झाली. तुम्ही खरं तर तुम्ही जी सेवा देताय ती निश्चितच प्रेरणादायी आहे. भविष्यात तुमच्या या कार्याला अधिकाधिक यश लाभो याच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.